त्याचप्रमाणे विनंती असेल जे प्रेक्षक झाडाखाली बसले त्यांना विनंती असेल आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर बसायचं आहे. त्याचप्रमाणे आपला एक राखीव एक्स्ट्रा खेळाडू 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये येणं अनिवार्य असणार आहे. याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. येस डीके वॉरियर्स आपणास सुद्धा विनंती असेल आपला एक 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. चला डीके वॉरियर्स ताई आपणास विनंती असेल आपले एक 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. अन्यथा आयोजकांच्या सूचनेत आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग 2024 पहिले पर्व ग्रामीण खेळाडू सर्व ग्रामीण खेळाडूला एक मोठं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम केलं जात आहे आयोजकांच्या माध्यमातून. दिवस क्रमांक 4 इथं सुरुवात येईल. पंचांचा ग्रीन सिग्नल आहे. लेट्स प्ले. सामन्याला होते सुरुवात. षटकातला पहिला बॉल. चांगला टप्पा चांगली लाईन परंतु उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर जाताना पाहायला मिळाला. अवंतर स्वरूपाने सुरुवात झाली. एक धाव वाईट स्वरूपात धावपलकावर जोडली जाते. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज अथर्व भोगटे. निवी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस सुद्धा त्याच पद्धतीचा त्या शैलीतला चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला आणि हा दुसरा अतिरिक्त चेंडू. डीके वॉरियर्स संघाकडून सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. वलिद बंदकर कर्णधार ऑन अ स्ट्राईक. वाह काय चेंडू टाकलाय. अतिशय खोलामध्ये टाकला होता चेंडू. यावेळेस मात्र पाहायला गेला तर गोलंदाज अथर्वला आत्ता मात्र टप्पा कुठेतरी पकडला गेलाय. पहिल्या 2 चेंडूंचा विचार केला तर अतिरिक्त स्वरूपाचे होते. त्यानंतर एक चांगला पद्धतीचा चेंडू निर्धाव पद्धतीचा. 2 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा थोडंसं भरकटताना पाहायला मिळतोय. नक्कीच दबाव प्रेशर असणार आहे सुरुवातीपासूनच कारण का समोर जर पाहायला गेला तर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहताय वलिद बंदरकर हे सुद्धा एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वातलं. मोठे फटके आक्रमक फलंदाजी करण्यासाठी ते सुद्धा जाणले जातात. तर त्यांच्या समोर हा युवा गोलंदाज उभरता सितार म्हणायला काहीच हरकत नाही आहे. अथर्व. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका आलाय. चेंडू हवेत खेळला. क्षेत्ररक्षक आले चेंडू खाली. राज स्वतः परंतु इथं चुकी घडती आहे. झेल मात्र इथं सोडला गेलाय. कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं परंतु यावेळेस नक्कीच गोलंदाजाने संधी निर्माण केली होती. कर्णधार सुद्धा स्वतः राज राऊत चेंडू खाली आले होते परंतु झेल मात्र इथं सोडला गेला आणि त्या दरम्यान 2 धावा धावपलकावर इथे ऍड होताना पाहायला मिळतील. या दुहेरीच्या धावसंख्येनं 5 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे. गोलंदाज आहेत अथर्व. षटकातला पुढचा बॉल वलिदसाठी. यावेळेस 5 चेंडू पडल्यानंतर अतिशय वेगाने उसळी घेतली आणि थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावा घेतलाय. निर्धाव पद्धतीचा चेंडू. कमबॅक पद्धतीचा चेंडू. षटक क्रमांक आपण पाहताय पहिलं चालू आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला फक्त 2च खेळाडू पाहायला मिळतील.
रनवेमध्ये थोडा बिघाड, पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज षटकातला पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेस पुन्हा एकदा खोलात टाकला होता, वेगानं आडव्या बॅटने खेळले क्षेत्ररक्षक आले ऋतिक. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी सुद्धा त्या दरम्यान पाहायला मिळते. आणि या दोन्ही फलंदाजांना थांबवलंय. नक्कीच एक क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न देखील केला जात होता, परंतु धाडस मात्र केलं नाहीये. आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, कमबॅक करतोय गोलंदाज अथर्व. नक्कीच वलीद सारखा एक मोठा फलंदाज समोर आहे, त्याला गोलंदाजी करणे अगदी सोपं नाहीये. एक मोठा फटका देखील आला होता. षटकातला पुढचा बॉल, यावेळेस काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा देखील लागली आहे. आणि त्या दरम्यान काय घडते, एक क्विक सिंगल मात्र धावफलकावर जोडली जाते. रनआउट करण्याची संधी होती. यस, 22 स्वरूपात धावफलकावर जोडली जाते. 6 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिला आपण पाहताय. षटकातला पुढचा बॉल, सौरभ साठी पुन्हा एकदा खोलात टाकला होता, समोरच्या दिशेने क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा पार, चौकार. चला, जास्त वेळ खर्च नाही करायचा आहे. षटक क्रमांक पहिला आले संपुष्टात. पहिल्या षटका अखेर धावसंख्या आपण पाहते धावफलकावरती, ती म्हणजे 9 धावा, बिनबाद 9. सौरभ आणि वलीद ही आघाडीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूवरती एक मोठा प्रहार पाहिलात आपण सौरभ शिंदेच्या माध्यमातून. क्षमा असावी, 10 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आलेत गोलंदाज शिवम बक्कम, मॅन फ्रॉम कोशिमळे. कोशिमळे गावाला बिलॉंग करणारा हा उगवता सितारा. शिवम या गोलंदाजासाठी बक्षीस आलंय. जर शिवमने हॅट्रिक घेतली तर विजयजी बक्कम सर यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं कॅश पारितोषिक असणार आहे. ऑन स्ट्राईक वलीद. यावेळेस मोठा फटका आलाय वलीदच्या बॅटमधून, चेंडू बराचसा काळ हवेत आहे आणि जाईल सीमा पार. या आजच्या दिवसातला पहिला षटकार. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार आलाय वलीदच्या बॅटमधून. 6 धावांसाठी 16 धावा धावफलकावर आपण पाहताय. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. शिवम बक्कम बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या षटकाचा विचार केला तर सुरुवात सुद्धा तशाच पद्धतीने झाली होती. अवांतर स्वरूपाचे चेंडू हाताळले गेले होते अथर्व या गोलंदाजीच्या माध्यमातून. त्यानंतर आले तर शिवम. इथून पुढे कमबॅक होईल का आपल्याला पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर होता, त्याला सुद्धा पूल केलंय. फाईन लेग रिजन मध्ये 1 बाउन्स, चेंडून सीमा रेषा ओलांडले. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर एक चौकार. तब्बल 2 चेंडू मध्ये 10 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज शिवम बक्कम. प्रहार हल्ला चढवला गेलाय मात्र यावेळी गोलंदाजावरती. षटकातला पुढचा बॉल, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ द पेस पाहायला मिळालं. धीम्या गतीचा चेंडू टाकला होता.
आणि त्या दरम्यान हा निर्धाव चेंडू. नक्कीच पाहायला गेलात गोलंदाजाचा विचार केला तर व्हेरिएशन असणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्याचा वापर सुद्धा कधी आणि कशा पद्धतीने करायचा ना, ते सुद्धा योग्य असतं आणि तेच इथं काम करतोय शिवम. यावेळेस कमबॅक केलाय. इथून पुढे कशा पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळेल. षटकातला पुढचा बॉल. ऑन स्ट्राईक पाहता आपण वलीद. लोअर फुलटॉस पद्धत चेंडू होता. पंचांनी दंडित केलंय. नो घोषित केलं या चेंडूवरती. धावा मिळतील त्या म्हणजेच 7 आणि येणारा चेंडू असेल फ्री हिट स्वरूपाचा. शिवम दंडित केलंय पंचांनी. याने येणारा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट. ऑन स्ट्राईक वलीद. पुन्हा एकदा हा प्रकार त्याला सुद्धा फेकून दिलाय. लॉंग ऑन रिझल्ट मध्ये हा एक अजून बॅक टू बॅकचा दुसरा सिक्सर. पाच यावेळी अथर्व गोलंदाजीला आले होते. अथर्व यांचा पाहायला गेला तर सन्मान केला वलीदनं, परंतु शिवम बक्कम यांच्यावरती मात्र आक्रमकता दाखवली आहे. अद्याप जर विचार केला तर 3 षटकार आणि 1 चौकाराच्या साह्यानं वलीद फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 33 धावा. 33 ऑन स्कोर कार्ड. नो लॉस. यावेळेस खराब पद्धतीचा चेंडू. डाव्या यष्टीच्या बराचसा बाहेर. पंच सिद्धूबाजी आम्हाला सांगतील हा वाईट चेंडू आणि अतिरिक्त स्वरूपाची एक धाव पलकावर जोडली जाते. प्रेशर असणार आहे यावेळेस, दबाव असणार आहे आणि तो निर्माण केलाय आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. नक्कीच सुरुवातीला सांगितलं वलीद हा एक मोठा फलंदाज आहे. त्याच्या नावाला साजेल अशी खेळी आता तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुन्हा एकदा हा प्रकार त्याला सुद्धा फेकून दिलाय. लांबच लांब षटकार. धावा धावपलकावरती षटकारांची हॅट्रिक साजरी केली आहे. फलंदाज वलीद बंदरकर. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहताय डीके वॉरियर्स साई या संघ, तर यश हेल्थ केअर माणगाव गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. याही वेळेस पुन्हा एकदा हा ट्रॅकर होता त्याला सुद्धा फाईन लेग रिजन मध्ये पाठवून दिले. 1 बाउन्स सीमा पार. षटकातला दुसरा चौकार. पुन्हा एकदा आपला लक्ष वेधेल की 25 मिनिटांमध्ये आपण जर 5 षटकं हाताळली नाहीत तर आपल्याला येणाऱ्या पुढील एका षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलमध्ये घेऊन क्षेत्ररक्षण करावं लागेल. षटक क्रमांक दुसरा आले संपुष्टात. अतिशय महागडं षटक ठरलं गेलं शिवम बक्कमच्या माध्यमातून. या स्पर्धेतलं महागडं षटक म्हणायला काहीच हरकत नाही. तब्बल 34 धावा खर्च केल्या. चव्वेचाळीस धावा पाहायला गेला तर धावपलकावरती आपण पाहताय आघाडीची सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये वलीद असतील किंवा त्यांच्या समवेत सौरभ असतील. षटक क्रमांक 30 हाताळण्यासाठी यावेळेस मात्र संघाची जबाबदारी पूर्ण आपल्या खांद्यावरती घेतली आहे. स्वतःचा संघाचा संघनायक स्वतः कर्णधार राज राऊत ऑन बॉलिंग ट्रॅक. षटक क्रमांक 3 ला इथे सुरुवात होईल.
पहा आमचे स्कोरर सांगतायत इथे की आतापर्यंत आपण 12 मिनिटं खर्च केले 2 षटकांसाठी. अजूनही 13 मिनिटात आपल्याला इथून पुढे 3 षटक हाताळावे लागतील. नेक्स्ट बॉल. यावेळेस मोठा फटका आलाय. राहुलजी बक्कम आले चेंडूखाली आणि त्या दरम्यान एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. इथून पुढे कमबॅक करावं लागेल गोलंदाज राजला. संघाचा संघनायक कर्णधार समोरही एक तेवढाच मोठा फलंदाज आणि कर्णधार विरुद्ध कर्णधार अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. वलीद आणि राज. इथून पुढे राज वलीदला थांबवतील का हे देखील पाहायला योग्य असेल. आतापर्यंत पाहायला गेला तर दुसऱ्या षटकामध्ये मोठे फटके खेळले वलीदनं. तब्बल षटकांची हॅट्रिक केली. 2 चौकार सुद्धा लगावलेत. तोच वलीद ऑन स्ट्राईक. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केलाय. तोही झालाय सक्सेसफुल. चेंडून सीमारेषा ओलांडली. 6 धावांसाठी सुरुवात षटकाराने झाली आहे. षटक क्रमांक 30 चालू आहे. पुन्हा एकदा त्याच शैलीतला फटका आणि यावेळेस सुद्धा धावा मिळतील. 1 बाउन चौकार. पहा मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानाच्या बाहेरही फक्त वलीद वलीद आणि वलीद हे नाव आपल्याला ऐकायला पाहायला मिळतंय. अगदी मैदानाच्या चौफेर फलंदाजी करताना पाहायला मिळतील. वैयक्तिक 44 धावांची वादळी खेळी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं होतं. बॅटची संपर्क मात्र तेवढा झाला नाही आणि त्या दरम्यान कोणती धाव मात्र घेण्यात आली नाहीये. निर्धाव चेंडू षटकातला पहिला. षटक क्रमांक 30 चालू आहे. अद्याप राजनं 4 चेंडू हाताळलेत आणि 11 धावा खर्च केल्यात. यावेळेस पहा चेंज ऑफ द पेस होतं. बॅटची कडा देखील लागली आणि यावेळेस हा एक बॅक टू बॅकचा दुसरा निर्धाव चेंडू. इथून पुढे जर पाहायला गेला तर कमबॅक केलाय गोलंदाज राजनं. नक्कीच राज सुद्धा एक मोठं नाव आहे माणगाव तालुक्यामध्ये. राज एक्सप्रेस या नावानं ओळखलं जातं आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी केली. इथून पुढे कमबॅक केलं आपल्या संघासाठी. पहिल्या 2 चेंडूवरती मोठे फटके देखील पाहायला मिळाले. एक षटकार चौकार त्यानंतर कमबॅक. यावेळी सुद्धा पहा चांगला चेंडू होता. चांगल्या चेंडूला नक्कीच सन्मान दिलाय वलीदनं. बघता बघता 3रं षटक आले संपुष्टात. 3ऱ्या षटकाअखेर धावसंख्या धापलकृती पाहायला मिळते. 56 धावा. 56 ऑन स्कोर कार्ड. ऐकूयात छोटासा डीजे. चला लगेचच आपण सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करणार आहोत. 3 षटकांचा खेळ अद्याप झाला. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी असणार आहे या पहिल्या पर्वामध्ये. पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 56 धावा. अजूनही सौरभ आणि वलीद ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. मोठी धावसंख्या उभारण्यात यश आलंय. पहिल्या दिवसापासून जर विचार केला तर या 3 दिवसामध्ये धावसंख्या बनवण्यात यश आलंय फलंदाजांना. षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी अथर्व या गोलंदाजावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला, ज्यानं पहिले षटक हाताळलं होतं. वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी त्याला पाचारण करण्यात आले. यावेळेस
ऑन स्ट्राईक आपण पाहताय वलीद यांना. नक्कीच पहिल्या षटकाचा विचार केला तर सामन्याला सुरुवात झाली होती, त्यावेळेस मात्र मोठे फटके पहिल्या षटकामध्ये आले नव्हते. त्यानंतर मात्र आक्रमकता दाखवली. या चौथ्या षटकामध्ये सुद्धा तशीच आक्रमकता आपल्याला पाहायला मिळेल का, की पुन्हा एकदा अथर्व हा युवा गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करेल ना, हे आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 4 ला होते सुरुवात. षटकातला पहिला बॉल राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू मोठा प्रहार केला, चेंडू बराच काळ हवेत असेल आणि यावेळेस पहिला धक्का लागेल डीके वॉरियर्स संघाला. वलीद बंदरकर बॅक टू द डग आउट. पुन्हा एकदा लक्ष वेधेल की 30 सर्कलच्या बाहेर जो फलंदाज बाद होतोय, तो 30 सर्कल पार क्रॉस करण्याच्या आधीच आपण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचा आहे. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 आपण पाहताय ऐमान हे फलंदाज. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. हे न्यू बॅटर वलीद यांचा विकेट गेल्यानंतर इन ॲट नंबर 3 ला आपण पाहताय फलंदाज ऐमान. संघाची धावसंख्या झाली ती 56 धावा. षटकातला दुसरा बॉल. यावेळी सुद्धा खोलात टाकला होता. कव्हरच्या रिझनमध्ये खेळले तिकडे विशाल आहेत आणि राज आहेत सुद्धा. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी सुद्धा त्या दरम्यान पाहायला मिळते. गॅदर थोडंसं खराब झाले, काही हरकत नाही आहे, बॅकअप आहे तिथे. आणि त्या दरम्यान एक सिंगल धावपालकावर जोडली जाते. एका धावीने धावफलक पुढे जाते ते 57 या आकड्यावरती. सौरभ 5 ओव्हरचा विचार केला तर अद्याप सौरभ फक्त आणि फक्त 2 चेंडूंचा खेळलेत. पुढचा बॉल खराब पद्धतीचा चेंडू. पंचांनी पुन्हा एकदा दंडित केलंय. लॉ ऑफ क्रिकेट 21 नुसार नो चेंडू. पुन्हा एकदा फलंदाज सौरभसाठी एक संधी असणार आहे. इथून पुढे आपल्या संघासाठी एक मोठा फटका खेळण्याची, धावा जमवण्याची संधी असणार आहे. येणारा चेंडू फ्रीड स्वरूपाचा असेल. गोलंदाज अथर्व. यावेळेस मोठा फटका देखील आलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. पहा चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. एकेरी धावेचं रूपांतर हे दुहेरीत झालं. या 2 धावा धावपलकावर ऍड होताना पाहायला मिळते. डीके वॉरियर्स हा संघ आपण प्रथम फलंदाजी करताना पाहताय. तर यश हेल्थकेअर माणगाव, दीपक शेटजी हर्णेकर यांच्या मालकीचा संघ गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनं डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे अतिशय वेगानं आले. तेवढ्याच वेगानं सुद्धा फेकी देखील झाली आहे आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा एक धावपलकावर जोडली जाते. ज्यावेळी वलीद मैदानाच्या बाहेर गेले ना, त्यानंतर मात्र कुठेतरी धावसंख्या थांबवून ठेवली. मोठे फटके येण्यापासून थांबवलं या गोलंदाजांनी. नक्कीच कमबॅक काय म्हणायला काहीच हरकत नाहीये. मग अथर्व असतील किंवा राजनं सुद्धा कमबॅक केला होता. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र हाताळलं गेलंय. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. निर्धाव चेंडू. नक्कीच या युवा गोलंदाजाचं कौतुक असेल मित्रांनो. सौरभ सारखा एक मोठा आणि महत्वपूर्ण फलंदाज स्ट्रायकिंग एंडला असताना त्याला सुद्धा कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. पहिलं षटक देखील हाताळलं होतं. पहिल्या षटकात 10 धावा खर्च केल्या होत्या. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी आलेत. पुन्हा एकदा पहा चेंडू पडल्यानंतर उसळे अतिशय कमी घेतले. जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावा घेतला आणि बघता बघता इथं 4थं षटक आले संपुष्टात. 4थ्या षटका अखेर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 61 धावा. 1 बाद 61 सध्याला मैदानाच्या आतमध्ये परिस्थिती. 4 षटकांचा खेळ अद्याप झाला. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असणार आहे. या वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना फक्त आणि फक्त 5च धावा खर्च केल्या त्या गोलंदाज अथर्वनं. आणि त्याही पलीकडे पाहायला गेला तर एक महत्वपूर्ण फलंदाज वलीद याला बाद केले. चला जास्त वेळ खर्च नाही करायचा आहे.
षटक क्रमांक 5 वातळण्यासाठी आले तर गोलंदाजी मार्कवर राहुल बाहुबली बक्कम. बाहुबली म्हणून ज्यांची या संपूर्ण माणगाव तालुक्यामध्ये ख्याती आहे, प्रसिद्ध आहे, तेच राहुल आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. कोशिमळे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, तोच राहुल बक्कम. येस राहुल स्पोर्टचे सर्वे आर्यस बॅट मॅन्युफॅक्चरिंग यावर्षी आपल्या सर्वांच्या भेटीसाठी घेऊन आले. तर राहुल स्पोर्टच्या नवनवीन अशा बॅट नक्कीच एकदा व्हिजिट करा शॉपला. षटक क्रमांक 5 ला होते सुरुवात. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता, शरीराला वेध घेणारा हा चेंडू ठरला आणि त्या दरम्यान पंचांचा इशारा येस 22 स्वरूपात एक धावपलकावर जोडली जाते. नक्कीच वलीद ज्यावेळी बाद झाली ना, त्यानंतर मात्र गोलंदाजाने इथे कमबॅक केलं या सामन्यामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक आले डीप मध्ये, एक सिंगल आणि एका सिंगल धावेवरतीच थांबवलं गेलंय. चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा लाईन पाहायला गेलं तर राहुलजी बक्कम यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 चेंडू अद्याप हाताळले गेलेत आणि 2च धावा खर्च केल्यात. नक्कीच विचार केला तर शिवम यांच्यावरती हल्ला चढवलेला होता. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 34 धावा खर्च केल्या. तदनंतर मात्र कुठेतरी कमबॅक करताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळाले. राज असतील, अथर्व असतील किंवा त्यांच्या समोर आता राहुलजी बक्कम असतील. षटकातला पुढचा बॉल राईट आर्म. यावेळेस पुन्हा एकदा अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू, वाईट स्वरूपाचा चेंडू पडल्यानंतर बराचसा बाहेर जाताना पाहायला मिळतोय आणि एक अतिरिक्त धावपलकावर जोडली गेली आहे. 64 धावा धावपलकावरती आपण पाहताय. यावेळेस पहा पुन्हा एकदा अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू. यस पंच आम्हाला कळवतील हा ही वाईट चेंडू आहे. बॅक टू बॅकचा दुसरा अवांतर स्वरूपाचा चेंडू. 65 धावा धावपलकावरती आपण पाहताय. प्रथम फलंदाजी करताय DK वॉरियर्स साई हा संघ, दानिशजी कोंडविलकर यांच्या मालकीचा संघ, तर कर्णधार वलीद बंदरकर. यावेळेस बॅट काढायला लागल्याने एक चांगले राहिले झेलसाठी. नक्कीच ज्येष्ठांच्या मागे आपण पाहताय बामदोली गावाला बिलॉंग करणारा खेळाडू श्याम. चांगलं क्षेत्ररक्षण प्रयत्न देखील चांगले राहिलेत, परंतु कुठेतरी पाहायला गेला तर झेल मात्र ड्रॉप केलाय. आणि गोलंदाजाचं कौतुक असेल, यावेळेस चांगली गोलंदाजी केली आहे. मोठे फटके अतिशय रोखून ठेवलेत. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे विशाल यांच्या डोक्यावरून चेंडूने 1 बाउन्स सीमारेषा ओलांडली. 4 धावांसाठी हा बराचशा कालानंतरचा चौकार. बारा ते 15 चेंडू नंतर हा एक आपल्याला चौकार पाहायला मिळाला. यावेळेला कोलाट टाकलाय पुन्हा एकदा मोठा प्रहार, मोठा फटका, चेंडून सीमारेषा ओलांडली. 7 धावांसाठी दणदणीत खणखणीत षटकार. $75 स्कोर कार्ड. पहा ज्या वेळेस झेल सोडला होता ना, त्यानंतर पुन्हा एकदा एक खराब क्षेत्ररक्षण यष्टांच्या मागे आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान या 3 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्या गोलंदाज राहुलनं आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती
5 षटकांचा अद्याप खेळ झालाय. 5 षटका अखेर धावसंख्या आपल्याला पाहायला येते म्हणजे 79 धावा. षटक क्रमांक 6. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल? कर्णधार राजच्या माध्यमातून. खरडी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू प्रतीक गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 6 वाचवण्यासाठी षटकातला पहिला बॉल. यस, डाव्या एष्टीच्या बराचसा बाहेर जाताना पाहायला मिळाला. इथे सुरुवात सुद्धा अवांतर स्वरूपाने झाली आहे. प्रतीक शिंदे गोलंदाज. 80 धावा धावफलकावरती आपण पाहताय. या पहिल्या इनिंग मध्ये डीके वॉरियर्स साई संघ फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. आडव्या बॅटने खेळलं. क्षेत्ररक्षक आहेत तिथे परंतु चेंडूला अडवू शकलेत नाही आणि थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडून सीमारेषा ओलांडली आहे. चौऱ्याऐंशी धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 6 व चालू आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. बॅकएंड एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने आलेत. बॅकअप सुद्धा चांगला पाहायला मिळाला आपल्याला तिकडे. ऋतिक होते. फेकी थोडीशी खराब झाली आहे. नक्कीच काही हरकत नाही आहे परंतु त्या दरम्यान 2 धावा धावफलकावरती जोडले जातात. ऐमान ऑन स्ट्राईक आपण पाहताय. ऐमाने फलंदाज. नेक्स्ट बॉल. यावेळेस हाफ ट्रॅकर मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आले चेंडू खाली आणि यावेळेस पकडले गेलेत आणि ते धक्का क्रमांक 2 लागतोय तो डीके वॉरियर्स संघाला. फलंदाज ऐमान बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग इनला आदम. यावेळेस पहा चेंडू पडल्यानंतर अतिशय कमी उसळी घेणे. एक सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. निर्धाव पद्धतीने चेंडू आपण पाहिलात. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस हाफ ट्रॅकर त्याला सुद्धा पूल केलंय आणि चेंडून सीमारेषा ओलांडली. 1 बाउन्स चौकार. संपलाय. या पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 96 धावा जमवल्यात. 97 धावांचं लक्ष असणार आहे ते यश हेल्थकेअर माणगाव या संघासमोर. त्याआधी या मधल्या इनिंग मध्ये एक टॉस होणं गरजेचं असणार आहे. मी विनंती करेल मंथन 11 उणेगाव विपक्ष यश देवांश फायटर. एका बाजूला इन ॲक्शन आपल्याला संकेत पाहायला मिळतील. संकेत चेरफले तर त्यांच्या विपक्ष साहिल गुडेकर. हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग पहिले पर्व. ग्रामीण खेळाडू सर्व मान सन्मान स्वाभिमान अभिमान खेळाडूंचा जपणारी ही स्पर्धा
या पहिल्या स्पर्धेमध्ये तमाम क्रीडा रसिकांचं, संघ मालकांचं आणि मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करू आणि दुसऱ्या सामन्याकडे वळू. त्याआधी टॉस साठी मी दोन्ही संघाच्या संघनायकांना एक विनंती करेन. मंथन 11 विपक्ष यश देवांश या संघाच्या कर्णधारांना देखील विनंती आहे की आपण सुद्धा त्या ठिकाणी टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. सॉरी, अंश देवांश या संघाच्या संघनायकांना देखील विनंती करतो. हॅलो हॅलो, टॉस का बॉक्स मध्ये यायचं लगेचच या ठिकाणी आपल्याला. हॅलो, आपण या ठिकाणी नाणेफेक करून घेणार आहोत. आदरणीय सतीजी भोसले की सॉरी वैभवजी टेंबे या ठिकाणी आहे, त्यांच्या शुभ हस्ते आज या सामना क्रमांक दुसरा अर्थातच अंश देवांश 11 विपक्ष मंथन 11 उणेगाव या दोन संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जाईल. सामना क्रमांक दुसरा. दोन्ही संघाच्या संघनायकांना आदरपूर्वक विनंती असणार आहे की आपण या ठिकाणी यायचं आहे. मंथन 11 संघाचे संघनायक देखील सोबत आहेत, आपल्या सोबत आहेत. मंथन 11 संघाचे संघनायक संकेत आपण नाणेफेक जिंकलीत, काय डिसिजन घ्याल? कारण सकाळचं सत्र आहे, आधीच पाहिलं तर धावा सुद्धा चांगल्या झाल्यात प्रथम फलंदाजी करत असताना. कोणते पाच गोलंदाज महत्वाचे असतील? मी स्वतः टाकणार आहे, संकेत आहे, सूरज आहे. मी कंडिशननुसार आम्ही बॉलिंग चेंज करू. कारण साहिल गुडेकर एक मोठं नाव माणगाव तालुक्यातील आहे, त्याला किती धावांवरती त्यांच्या संघाला थांबवणार? आमचं टार्गेट आहे 40च्या आत थांबवायचं, कारण आमची बॉलिंग चांगली आहे आणि 40च्या आत थांबवायचा प्रयत्न करू. नक्कीच. आणि आपले संघनायक तुमच्या सोबत आलेत, अनेक वेळा त्यांचा आशीर्वाद पाठीशी असतं, त्यांच्याबद्दल काय सांगाल? सपोर्टिव्ह आहेत खूप. थँक्यू, खूप खूप शुभेच्छा आहे संकेत. तर आपण माझ्या समोर आहे साहिल गुडेकर, एक माणगाव मधील खूप मोठं नाव आपण पाहतोय. साहिल, आपण नाणेफेक हरलात, नंतर तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे, काय असेल स्ट्रॅटेजी तुमची? जास्तीत जास्त रन बनवायला आम्ही प्रयत्न करू. एक टार्गेट सांगा मला, अंक सांगा. 60+. ओके, 60 म्हणजे 6 षटकामध्ये 60 धावा तुम्ही करणार. ओके, आणि काय कोणाच्या खांद्यावरती जास्त जबाबदारी असणार आहे? जास्तीत जास्त आमच्या टीम वरती आता. ठीक आहे, खूप खूप शुभेच्छा असणार आहेत साहिल गुडेकर. येस, थँक्यू बक्कम सर. जाऊया या उत्तरदाराच्या इनिंगकडे. पहिला चेंडू अतिशय खोलात टाकला होता, त्याला सुद्धा चांगल्या पद्धतीने खेळलंय फलंदाज श्याम. चला तर थँक्यू. आणि समालोचन कक्षामध्ये करूयात बदल. माणगावचा एक गोड आवाज, आमचे मार्गदर्शक नेहमीच गुरु आणि आम्हाला मोठ्या भावासारखे आमच्या पाठीमागे असणारे विजयजी बक्कम सर यांना ऐकूयात. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद मनोज, धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. महाराष्ट्राच्या आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. तमाम क्रीडा रसिकांना मी विजय बक्कम शुभेच्छा देतो आणि थेट मैदानामध्ये चालू असलेल्या सामन्याकडे घेऊन जातो. पहिले षटक या ठिकाणी संपुष्टात आलंय. सॉरी, पहिली इनिंग्स पाहायला गेली, पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. प्रथम फलंदाजी करत असताना 97 धावा त्या ठिकाणी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर सॉरी 96 धावा झाल्या, 97 धावांचं करायचं आहे पाठलाग. श्याम मणिवे आणि राहुल बक्कम, माणगावचा बाहुबली म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, असा ऑन स्ट्राईक. हो, रिव्हर्सल अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न फसलाय. गोलंदाजांनी मात्र रीड केले फलंदाजाला आणि त्या पद्धतीने एका मागोमाग एक चेंडू चांगल्या पद्धतीने फेकताना देखील पाहायला मिळत आहेत. सकाळच्या सत्रातला हा सामना आहे. काल जर सॅम पवार आमच्यासोबत जोडले होते, काल देखील पाहिले गेले तर सकाळच्या सत्रामध्ये 82 धावा आल्या होत्या प्रथम फलंदाजी करत असताना. पुढचा चेंडू अमोल दळवी,
चांगला चेंडू पाहायला मिळाला होता. चेंडू खाली येते, फलंदाजाचा खेळ संपतोय. पहिला झटका पहिल्या हादरात त्या ठिकाणी पाहायला मिळेल. अर्थातच यश हेल्थकेअर कोशिंबळी या संघाला कम ऑन डीजे. ते राऊंड विकेट मारा केला जाईल. हो पहिल्या चेंडूवरती फटका जरूर चढवलाय, परंतु त्या ठिकाणी पाहायला गेलं तितकंच लय अजूनपर्यंत बाहुबलीला फलंदाजीमध्ये येताना देखील आपल्याला पाहायला मिळालं नाही. आज जर पाहिलं गेलं ना तर तुम्हाला मित्रांनो कोशिंबलेकर पाहायला मिळतील, साईकर पाहायला मिळतील, गुन्हेगावकर देखील पाहायला मिळतील. परंतु मानगावच्या चारही विभागातील अनेक रती महारथी देखील मैदानाच्या आतमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतील. नरेश इप्ते मैदानाच्या आतमध्ये आहेत. खेळाडू क्रमांक 3 आलेत फलंदाजी करण्यासाठी. गोलंदाज मात्र पाहिले गेले तर संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक फेकतात, अर्थात तेजस उभारेचा पुढचा चेंडू. उलटा चेंडू होता, चेंडूला दिशा दिले, ताकद दिले, परंतु जेल टी फ्लाय फलंदाजाचा खेळ संपलाय. खेळाडू क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर जाताना देखील पाहायला मिळतील. क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संघाचे संघनायक अर्थातच राज राऊत मैदानाच्या आतमध्ये आले, तर स्वतःच्या खांद्यावरती राज राऊत यांनी पूर्णपणे जबाबदारी स्वीकारली आहे. आणि इकडे एक बक्षीस येतोय. राहुल बक्कम मानगावचा बाहुबली यांनी जर 3 चेंडू 3 षटकार लगावले. SK वॉटर पार्क खर्डी यांचे मालक संजय करकरे, सुशांत करकरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. तर पुढचा चेंडू पाहायला मिळेल. आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळते. पॅडवर चेंडू आदलला होता. लेग बाईटच्या स्वरूपात त्या ठिकाणी एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाते.
एका धाब्याने धावसंख्या पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचते ती 4 या आकड्यांवरती. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय यश हेल्थ केअर माणगाव, तर दुसऱ्या बाजूला अर्थातच DK वॉरियर साई हे दोन संघ देखील आपण पाहतोय. त्या ठिकाणी चांगली कामगिरी देखील करावी लागेल. मोठ्या धावा प्रथम फलंदाजी करत असताना DK वॉरियर्स साई या संघाने ठोकल्या होत्या, नंतर देखील पाहायला मिळत आहेत. त्यांचा पाठलाग करत असताना दुसरं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत धावा मात्र धावफलकावर लगावल्या त्या फक्त आणि फक्त 4. ऑन स्ट्राईक राहुल बक्कम. राहुलच्या बॅटीतून मोठा फटका आलाय, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतील का? आणि त्या ठिकाणी मात्र जेल टीपलाय. बाहुबलीच्या पारीचा खेळ संपलाय. कम ऑन डीजे. डीजे आणखी नवीन बॅटर जर लवकर पाठवायचे मैदानामध्ये मित्रांनो, आपणास आदरपूर्वक विनंती असणार आहे. हा पहिला सामना आहे. पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी देखील झाली होती. या ठिकाणी यश हेल्थ केअर माणगाव या संघाचे मार्गदर्शक आदरणीय बालारामजी मुंडे सर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं देखील हृदयाच्या अंतकरणापासून स्वागत आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने घेऊन जाईन. चांगली मॅच देखील पाहायला मिळते. आज मात्र गोलंदाज सकाळच्या सत्रामध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये चांगली गोलंदाजी देखील करताना पाहायला मिळत आहेत. राऊंड विकेट मारा, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. खेळाडूला चाटून चेंडू झालाय लॉंग ऑन साईडला. चेंडू फरार बाउंड्री लाईनच्या बाहेर. खेळ समाप्त झालाय. धावा फलकावर लगावला त्या 8 आणि पहिलाच चौकार्या अथर्व बोगटेच्या माध्यमातून येताना देखील पाहायला मिळतं. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. एक धावा अतिशय वेगाने पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे सरसवली जाते. जाऊन पोहोचली 9 या आकड्यांवरती. 2 षटकांचा खेळ त्या ठिकाणी समाप्त झालाय. 12 चेंडू आणि 9 धावा फलकावरती आतापर्यंत लगावल्या जातात. अजून देखील पाहिले गेले ना तर 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कम ऑन डीजे. तदनंतर मित्रांनो पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्क वरती अर्थातच पाहायला गेले तर दीप खाडे संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे. दीप खाडे कौतुक करावं लागेल. समीर सॅम पवार पाहिलं गेलं तर अमोल दळवीने सुरुवात चांगली केली, त्याला साथ देखील पाहिले गेले तर तेजस उभार यांनी दिली आणि आता मात्र तिसरं षटक अर्थातच दीप खाडे हुडगावचा हा खेळाडू राईट विकेट मारा केला जाईल. अथर्व बोगटेने ठोकलाय. चेंडू बराच हवेत आणि चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी डीजे अथर्व बोगटे जे भवानी निवी संघाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. गोलंदाजी देखील तितकीच चांगली केली होती. फलंदाजी तितकीच देखील चांगली होताना पाहिलं. वा बाई वा, नवीन काहीतरी फटका खेळण्याचा देखील प्रयत्न केला. फटका फसला. एक निर्धाव चेंडूची सांगता होताना देखील पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती जर पाहिली ना तर जाऊन पोहोचते ते 15 ऑन बोर्ड. 15 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. चांगल्या धावसंख्या मात्र 15 झालेत, परंतु मोठ्या धावांचा करायचा आहे. पाठलाग अथर्वला या ठिकाणी मोठे फटके ठोकावे लागणार आहेत. आणखी मोठा फटका मारायचा प्रयत्न. बराचसा चेंडू हवेत. स्वतः यष्टीरक्षक आणि गोलंदाज झाले, परंतु फंबलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचते ती तब्बल 16 ऑन बोर्ड. तिसरं षटक मार्गस्थ असताना 16 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. पाहिले गेले तर आज
पहिला सामना दिवस क्रमांक 14 पाहायला मिळतोय. यश हेल्थ केअर विपक्ष DK वॉरियर्स साही या दोन संघादरम्यान चांगली लढत देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज 21 चेंडू आणि 81 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी हे यश हेल्थ केअर माणगाव या संघाला. तर पुढचा चेंडू देखील पाहायला मिळतोय दीप खाडे यांचा राज राऊत साठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू तितकासा कनेक्ट करता आला नाही. राज यांना उभा ठेवण्याच्या कारणामध्ये देखील दीप खाडे होडगावच्या या गोलंदाजाने देखील करताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये देखील राहिली आहे. पहिल्या जर पूर्वार्धाचा खेळ जर पाहिला ना हँडसम बॉय, तर त्या ठिकाणी फलंदाजी देखील साई संघाची चांगली राहिली आहे. पुढचा चेंडू पाहायला मिळेल. आडव्या बॅटने ठोकण्याचा प्रयत्न, चेंडू सीमा रेषा पार, बॉडी लाईनच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार. तदनंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती धाव फलकावरती 22 या आकड्यावरती. 22 ऑन बोर्ड. आणखीन एक चांगला इट इज वाईट चेंडू लॉप 22 लगावला जातात पंचांच्या माध्यमातून. एक धाव नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खात्यामध्ये ऍड देखील होईल. अपील त्या ठिकाणी जरूर केली होती, परंतु अपील करणे हा क्रिकेटचा धर्म मानला जातो. कारण मित्रांनो अनेक वेळा जर तुम्ही अपील केली नाहीत ना तर पंच बाद देखील तुम्हाला देत नाहीत. कारण अपील फार महत्वाची असते. अपील जर पाहिली गेली तर एखादा वाईट चेंडू असेल, परंतु तो पंचांचं लक्ष वेधायचा असेल तरी देखील चांगल्या पद्धतीने अपील देखील केली जाते. पुढचा चेंडू राईट ऑन द विकेट मारा केला जाईल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, फसलाय का क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, जेल टिपलाय. राज राऊतचा खेळ संपलाय. कर्णधाराला माघारी परतवलंय. आणखीन एक हादरा, आणखीन एक झटका मिळतोय यश हेल्थ केअर माणगाव या संघाला. कम ऑन DJ. धन्यवाद. तर मैदानामध्ये हॅलो मैदानामध्ये पुढील फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच ऋतिक तळेकर, खर्डी गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू देखील पाहायला मिळतात. ऋतिक तळेकर एक चांगले नाव आहे, चांगली शिकवण देखील आहे, त्यांना चांगला खेळ देखील पाहायला मिळतात. आणि मात्र पाहायला गेलं ना मित्रांनो तर बैलगाडा शर्यती प्रेमी देखील आहेत ते. तर पुढचा चेंडू पाहायला मिळेल. चांगला चेंडू पाहायला मिळते. एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल, जाऊन पोहोचेल ती तब्बल 24 या आकड्यावरती. 24 ऑन बोर्ड. 24 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. 97 धावांचा करायचा पाठलाग. अजून सुद्धा त्या ठिकाणी मोठे प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके मारावे लागणार आहेत. अर्थातच यश हेल्थ केअर माणगाव अर्थात दीपक शेठारनेकर यांच्या संघाला मोठा फटका हल्लाय. टक्कन आवाज झालाय, जणू काही कुणी कोणाच्या कानाखाली आवाज काढलाय तसा टक्कन आवाज झाला आणि चेंडू देखील फरार झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार पुढे सरसावली. 4 धावांनी धावसंख्या पुढे सरसावली जाते, जाऊन पोहोचते तब्बल 28 ऑन बोर्ड. 28 धावा धावफलकावरती लगावले जात आहेत. ऋतिक तळेकर, खर्डीचा सितारा देखील पाहायला मिळतोय. आज मात्र यश हेल्थ केअर माणगाव या संघातून खेळत असताना चांगली कामगिरी देखील पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क होत असले गोलंदाज अर्थातच तेजस उभारे देखील त्या ठिकाणी आपली चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत. आणखीन एक मोठा फटका ऑन द फायर. ऋतिक तळेकर त्या ठिकाणी तापलेत आणि चेंडू फेकलेत. 6 धावांसाठी षटकार.
टाकणे ग्रामपंचायतील खर्डी गाव आहे आणि त्या खर्डी गावामध्ये मधील हा खेळाडू आहे. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते तब्बल 34 ऑन बोर्ड. 34 धबाधब फलकावरती लगावल्या जात आहेत. पुढचा चेंडू पाहायला मिळेल. राईट ऑन द विकेट साईड नक्की चेंज केले. आणखीन एक मोठा फटका मारायचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडू त्या ठिकाणी थांबला जातोय. एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसवली जाईल. जाऊन पोहोचेल तब्बल 35 या आकड्यांवरती तोडला नाही. आज मात्र इतिहास घडेल का ते देखील पाहणे गरजेचं असणार आहे. पुढचा चेंडू ओहो वा भाई वा. घुटना डेक तमाशा देख. आणखीन एक चांगला दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. चेंडू फर्रार 6 धावांसाठी षटकार. खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जर सॅम पॉवर पाहायला गेलं ना तर त्या ठिकाणी गोलंदाजी देखील चांगली केली गेली होती. फलंदाजी देखील तितकीच दर्जेदार आपल्याला पाहायला मिळते. कारण जय भवानी निवी संघातून पाहिले गेले तर राकेशभाई नाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे घेतलेत आणि आज मात्र स्वतःचं नाव पूर्ण माणगाव तालुक्यामध्ये देखील गाजवताना पाहायला मिळतात. अर्थातच नाव आहे अथर्व भोगटे. साठी पुढचा चेंडू असणार आहे तेजस उभारेवरती. आता मात्र हल्ले चढवले जात आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न एक निर्धाव चेंडूची सांगता देखील पाहायला मिळते. आधीच्या षटकामध्ये देखील असा काहीसा प्रयत्न केला होता परंतु तो देखील प्रयत्न असफल ठरला होता. षटक क्रमांक 14 संपुष्टात येत आहे. धावसंख्या धावफलकावरती जाऊन थांबते ती 41 या आकड्यावरती. तोपर्यंत देऊया डीजे ला संधी. कम ऑन डीजे. ओमकार डीजे आपल्यापर्यंत आपलं मनोरंजन देखील करतायत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अर्थातच भावेश वागसकर मॅन फ्रॉम मुगवलीचा खेळाडू देखील पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी चांगला दर्जेदार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये शेवटचा आणि अंतिम स्लॉगवरचा षटक फेकण्यासाठी आलाय. परंतु ऑन स्ट्राईक पाहिले गेले तर ऋतिक तलेकर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. प्रयत्न फसलाय. एक निर्धाव चेंडूची सांगता देखील होताना पाहायला मिळते. भावेश वागोजकर आणि ऋतिक तळेकर असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. फलंदाज आणि गोलंदाजाची चुंबल महायुद्ध या मैदानामधील देखील रंगताना पाहायला मिळत आहेत. माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग पर्व पहिले पाहतोय आपण. बराचसा उजव्या रेषेच्या बाहेर चेंडू गेलाय. पंचांनी दंडित देखील केलेले एक वाईट चेंडू देखील येतोय. वाईट चेंडू तितका असा वाईट असेल का ते देखील पाहणे गरजेचं आहे. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 42 ऑन बोर्ड. 42 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. पुढचा चेंडू 11 चेंडू 55 धावांची आवश्यकता असताना फटका मात्र चांगला आहे. क्षेत्ररक्षक येतील फेकी करतील तोपर्यंत 2 धावा नक्कीच त्या ठिकाणी मिळते. खराब फेकी त्या ठिकाणी देखील पाहायला मिळाले होते. सकाळचं सत्र आहे. अनेक वेळा पाहिले गेलं सॅम पवार तर धावा येत नाहीत परंतु आज पाहिले गेले तर DK वॉरियर साई या संघाने करून दाखवले त्याने की सकाळच्या सत्रामध्ये देखील धावा येतात. राईट ऑन द विकेट मारा केला जाईल. पुढचा चेंडू असणार आहे ऋतिक तलेकर साठी. मोठा फटका. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक येतील का त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी मात्र जेल देखील सुटलाय. खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळते. कॅचेस विनिंग द मॅचेस असं देखील म्हटलं जातं आणि कॅच छुटा मॅच छुटा असं देखील म्हटलं जातं. त्या पद्धतीने हा समीकरण मैदानाच्या आतमध्ये होईल का. परंतु मोठ्या धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. मोठ्या धावा त्या ठिकाणी ठोकाव्या लागणार आहेत दोन्ही फलंदाजांना. अथर्व भोगटे चांगली फलंदाजी देखील करतोय. चांगली गोलंदाजी देखील त्यांच्या माध्यमातून राहिली. परंतु आपल्या संघाला विजयासाठी न्यायचा असेल तर अजून मोठे विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. मोठे फटके करून आपल्या नावावर चांगला देखील एक विक्रम देखील करावा लागेल. अथर्व भोगटे यांना वयाने जरी लहान असले ना तरी कामगिरी मात्र मैदानाच्या आतमध्ये दमदार करत असताना अथर्व भोगटे
आणि मोठा फटका आलाय त्या ठिकाणी. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. जाऊन पोहोचते ती तब्बल 46 या आकड्यावरती. 46 ऑन बोर्ड. 46 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. चांगली परंतु मोठ्या धावांचा करायचा पाठलाग. 97 धावांचा करायचा पाठलाग. पहिली मॅच पाहायला मिळते आणि मोठा फटका आलाय. परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षक आहेत. त्यांनी मात्र चेंडू फील्ड केले, फेकी केले. तद्वरती एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. जाऊन पोहोचली तब्बल 47 ऑन बोर्ड. 47 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. पुढचा चेंडू राईट ऑन द विकेट मारा केला जाईल. भावेश वाघोस्कर वरती चढवलाय हल्ला. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू फरणार. 6 धावांसाठी षटकार. मात्र जिंकण्यासाठी यश हेल्थ केअर मणगाव या संघाला 6 चेंडू मध्ये 44 धावा करायच्या आहेत. अर्थातच 44 धावा करायच्या आहेत. मोठ्या धावांचा पाठला करायचा आहे. परंतु 6 चेंडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. काही घडू शकतं. आपण पाहिले 43 धावा होताना पाहिले. अनेक त्यानंतर 6 चेंडू 37 धावांची आवश्यकता असताना देखील पाहिलेत. परंतु या मॅच मध्ये काय घडतंय, काय बिघडतंय ते देखील पाहणे तितकेच गरजेचं आहे. गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळत आहेत साहिल सत्वे. तर ऑन स्ट्राइक पाहायला मिळत आहेत. अर्थात ऋतिक तलेकर. राऊंड विकेट मारा केला जाईल. ओहो काय चेंडू फेकलाय. पहिला चेंडू निर्धाव. 5 चेंडू आणि 44 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळत आहे. यष्टीरक्षक वालिद मात्र चांगले क्षेत्ररक्षण सजवलंय आणि पाहिले गेले तर चांगले गोलंदाजाला देखील त्या ठिकाणी मार्गदर्शन करताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. राऊंड विकेट मारा केला जाईल ऋतिक तलेकर साठी. पुढचा चेंडू. मोठा फटका आलाय ऋतिकच्या बॅटीतून. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चांगली फील्ड देखील पाहायला मिळत आहेत. एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचेल तब्बल 54 या आकड्यांवरती. 54 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. अजून सुद्धा पाहिले गेले तर 43 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. हा सामना जर पाहिले गेले तर मोठा फटका आलाय स्ट्रेट ऑन ड्राईव्ह. परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचते ती 55 या आकड्यांवरती. 55 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. चांगला खेळ सकाळच्या सत्रामध्ये आधीच प्रथम फलंदाजी करत असताना देखील पाहायला मिळाला होता. परंतु डीके वॉरियर्सच्या संघाने चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. परंतु पहिली मॅच आहे मित्रांनो. अजून सुद्धा देखील संधी असणार आहे. 56 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. तर चांगले क्रिकेट तमाम माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशनला पाहायला मिळते. एक चांगलं आयोजन नियोजन देखील या मैदानाच्या आतमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू राऊंड विकेट मारा केला जाईल. अथर्व भोगटेसाठी पुढचा चेंडू. गुटनाट एक तमाशा करायचा होता. परंतु चेंडू फलीचा कोणताही संपर्क आहे का ते देखील पाहणे गरजेचं आहे. एकदा अतिशय वेगाने पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचेल तब्बल 57 ऑन बोर्ड. 57 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू असणार या षटकातील. शेवटच्या चेंडूवरती ऑन स्ट्राइक जर पाहायला गेले तर ऋतिक तळेकर आहेत. गोलंदाजी मार्क वरती अर्थात साहिल सत्वे. शेवटचा बॉल कसा असणार आहे ते देखील पाहणे गरजेचं असणार आहे. पुढचा चेंडू राऊंड विकेट मारा केला जाईल. आणि शेवटच्या चेंडूवरती प्रहार नक्कीच केले. उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक येत आहेत. जेल टिपतायत आणि शेवटच्या क्षणी का होईना परंतु ऋतिक तलेकरच्या पारीचा अंत देखील होताना पाहायला मिळत आहे.
साहेब, श्री सुभाष शेठ केकाणे साहेब, दीपक शेठ जाधव साहेब, श्री संतोष भाई खडतर, तसेच भाई दसवते, सीताराम शेठ उभारे, विशाल भाई